नमस्कार ग्रामस्थांनो, डीप मीडियाच्या माध्यमातून आम्ही या डिस्टिलरी प्रदूषणाचे काळे सत्य जगासमोर मांडतच आहोत. पण प्रश्न बातम्यांचा नाही, प्रश्न आपल्या श्वासाचा आहे, आपल्या जमिनीचा आहे आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्याचा आहे. मित्रांनो, आपण कारखान्याला दोष देतो, पण विचार करा, हे प्रदूषण आपल्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलं कसं? कोणतीही मोठी कंपनी किंवा प्रकल्प ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय गावात पाऊलही ठेवू शकत नाही. ग्रामपंचायतीच्या एका ठरावात इतकी ताकद असते की तो चांगल्या प्रकल्पाला गावात जागा देऊ शकतो आणि आपल्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रकल्पाला कायमचा नारळही देऊ शकतो. हळूहळू लोक या चळवळीत सामील होत आहेत, जनरेट झोपेतून जागी होत आहेत. एक सुजाण नागरिक म्हणून मी तुम्हाला शब्द देतो, हा लढा 100% लढला जाईल आणि ही डिस्टिलरी कायमची बंद होईपर्यंत मी सदैव तुमच्या पाठीशी उभा असेल. पण आता वेळ आली आहे मुळावर घाव घालण्याची. येणारी ग्रामपंचायत निवडणूक ही केवळ राजकारण नाही, तर तो आपल्या अस्तित्वाचा लढा आहे. आपल्याला अशी व्यवस्था निवडून द्यायची आहे ज्यांच्या जाहीरनाम्यात डिस्टिलरी बंद करणे हा केवळ शब्द नसेल, तर ते एक ठोस आश्वासन असेल. आपल्याला असा सरपंच हवाय जो कारखान्याच्या पैशापुढे लाचार होणार नाही, जो सत्तेच्या खुर्चीपेक्षा जनतेच्या आरोग्याला महत्व देईल आणि जो कारखान्यासमोर झुकणार नाही, तर जनतेच्या समस्यांसाठी छाती ठोकून उभा राहणार असेल. लक्षात ठेवा, जर आपण आजही गप्प बसलो तर उद्याचा सूर्य प्रदूषणाच्या धुक्यात हरवलेला असेल. चला पेटून उठूया, या व्यवस्थेला बदलूया आणि आपल्या हक्काचं प्रदूषणमुक्त गाव निर्माण करूया. एकजुटीचा विजय असो.